निर्माण होते आणि आपल्यामध्ये सहनशक्ती निर्माण होते, आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि सांघिक वृत्ती निर्माण होते। बघा, मनोरा हा एकट्याचा नसतो, त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी असतात समाविष्ट। इथे उभे असलेल्या विद्यार्थ्यांना, नागरिकांना नम्र आवाहन करते की त्यांनी आमच्या मनोऱ्याकडे लक्ष द्यायचंय, आपसात न बोलता थोडं आमच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायचंय आणि त्यांना प्रोत्साहनपर टाळ्यांच्या गडगडात त्यांचं कौतुक करायचंय। झेंडा घ्या ना सर, झेंडा त्या बॅग मध्ये आणा। हाँ, भारत भारत माता की, भारत माता की वंदे वंदे। बघा, आता म्हणा जोरात, प्रजासत्ताक दिनाचं, प्रजासत्ताक दिनाचं। मला वाटतं ना सुंदर असा मनोरा मुली सादर करत आहेत। बघा, आज आपण बघतोय प्रत्येक क्षेत्रात मुली सहर्ष उत्स्फूर्त सहभाग घेत आहेत। असं कुठलंही क्षेत्र राहिलं नाही की ज्यामध्ये महिला सहभागी नाहीये। बघा, मानवी मनोरा या ठिकाणी मुली सादर करत आहेत। जोरदार त्यांनी स्वागत करूया। सुंदर असा मानवी मनोरा या ठिकाणी जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये साकार होत आहे। विद्यार्थ्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे। सुंदर असा मनोरा शिस्तबद्ध वातावरणामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपल्या ठिकाणी आपल्या या जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये सादर होत आहे मानवी मनोरा। बघा, शिट्टीमध्ये हे विद्यार्थी मनोरे सादर करत आहेत, म्हणजे यांचा किती सराव झालेला आहे हे पण आपल्याला दिसून येत आहे। कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं। सरावानेच माणूस परिपूर्ण होतो, सरावाशिवाय कुठलीच गोष्ट होणं शक्य नाही। बघा, अतिशय सुंदर असा हा मनोरा आहे, आपल्याला संदेश देणारा हा मनोरा आहे। या मनोऱ्यामधून हे विद्यार्थी आपल्याला एक चांगला संदेश देऊ इच्छितात। संदेश बघा काय आहे तो, हेल्मेट। तुम्हाला माहिती आहे की आपण भरपूर असे वाहन चालवतो आणि वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत, आणि वाहतुकीचे नियम पाळताना आपल्याला माहिती आहे की हेल्मेट किती जरुरी आहे। हेल्मेट घातलं, समजा अपघात झाला तर नक्कीच आपलं डोकं वाचणार आहे। आणि म्हणून बघा, वाहन आहे बघा, हे वाहन तयार केलं मुलांनी, जोरदार टाळ्या। हे बाईक समोर शूटिंग घ्यायचं। सुंदर असा मानवी मनोरा आपल्याला